बेटे बेटे होशा. आज 6 डिसेंबर भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर अशा व्यक्तींच्या विचारांना नमस्कार करण्याचा आजचा दिवस. आपण या पृथ्वी तलावरून जे जे लोक गेलेत, जे जे आपल्याला सोडून काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या त्या देण्याच्या वृत्तीतून आपल्या भारत देशाच्या आपण समाजात जगत असताना समाजाला आपल्याला काहीतरी द्यायचं आहे ही आपली सामाजिक बांधिलकी आपल्यात विकसित होत असते. असे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण. महापरिनिर्वाण याचा अर्थ असा होतो की जे लोक आपल्या समाजात जगत असताना समाजासाठी काहीतरी खूप चांगल्या पद्धतीने काम करून गेले. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे. आपल्या संदर्भाने जर विचार करायचा म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला विद्यार्थी होते त्यावेळेला त्यांना वर्गात बसण्याची देखील मुभा नव्हती, बाहेर होता. अशा विद्यार्थ्यांनी असं एक पुस्तक लिहिलं की ज्या पुस्तकावर आज अख्खा भारत देश चालतो, ज्याला भारतीय संविधान असं म्हटलं जातं, द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. परिस्थिती कशी असो, आपलं अस्तित्व जर निर्माण करायचं असेल तर आपल्या समोर डॉक्टर भीमराव आंबेडकर, आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श असणं अतिशय गरजेचं आहे. वयाची अवघी 65 वर्ष त्यांच्यासाठी, पहिले 25 वर्ष त्यांचे शिक्षणात होते आणि त्यानंतरची जी वर्ष होती ती वर्ष त्यांनी काय काय काम केलं. त्यांनी पुस्तकं लिहिली आणि ती पुस्तकं साधी सुधी पुस्तकं नव्हती, तर अख्ख्या जगात त्यांच्या ज्ञानाची कदर होईल अशी ते पुस्तकं होती. अशाच एका पुस्तकाच्या संदर्भात एक प्रसंग आहे. जगातल्या निवडक अर्थशास्त्रज्ञांचे अर्थशास्त्री म्हणजे इकॉनॉमिस्ट, म्हणजे ज्यांचा पैशाच्या संदर्भात खूप अभ्यास असतो, असे लोक एका ठिकाणी बैठकीस आलेले होते. आणि बैठकीचा विषय काय होता, तर बैठकीचा विषय होता चलन, रुपयाचा विनिमय दर किंवा चलनाचा विनिमय दर निश्चित करणं. म्हणजे तुम्ही काल परवा ऐकलं असेल बघा, भारताचा जो रुपया आहे तो डॉलरच्या तुलनेत खाली खाली जातोय, अगदी 90 रुपयाच्या पलीकडे. ऐकलं का तुम्ही बातम्यांमध्ये कुठं? म्हणजे एक जर अमेरिकन डॉलर आपल्याला जर घ्यायचा असेल तर 90 रुपये आणि काही पैसे आपल्याला मोजावे लागतात. एक रुपया जर अमेरिकेचा घ्यायचा, $1, तर 90 रुपयापेक्षा जास्त पैसे आपल्याला द्यावे लागतात. मग असा हा जो चलन विनिमय दर आहे हे ठरवण्यासाठी जागतिक इकॉनॉमिस्ट बसले होते. आणि हे ज्या वेळेला बसले होते त्यावेळेला लॉर्ड वेलस्ली नावाचे एक अर्थतज्ञ होते आणि या अर्थतज्ञांनी सांगितलं की अशा अशा पद्धतीने आपण विनिमय दर ठरवला पाहिजे. आणि ते बोलून झाल्यानंतर डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी बोलण्याची परवानगी मागितली, पण त्यांना बोलण्याची परवानगी नाकारली. आणि सगळ्यात शेवटी त्यांना बोलण्याची परवानगी दिली. ज्या वेळेला ते बोलायला उठले त्यावेळेला त्यांनी म्हटलं की आताच्या रुपयाची किंवा चलन विनिमय दर निश्चित करण्याची ही जी प्रोसेस आहे, ही जी सर्व चर्चा आहे, ही चर्चा ज्या पुस्तकातून घेतली, ज्या पुस्तकातून तुम्ही चर्चा करताय, ज्या पुस्तकाचा संदर्भ घेऊन चर्चा करताय, त्या पुस्तकाचं नाव आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी. आणि ह्या ग्रंथाचा करता करविता मी आहे. ज्या वेळेला त्या सर्व अर्थतज्ञांनी ही गोष्ट ऐकली त्यावेळेला सभागृहात खूप जोरदार टाळ्या झाल्या, कारण त्याच्या आधी त्यांना परवानगी नाकारली होती. आणि ते सर्व तज्ञ मंडळी ज्या ग्रंथावर चर्चा करत होती तो ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला होता. असा हा जागतिक कीर्तिवंत अर्थतज्ञ, ज्या माणसाकडे 32 डिग्र्या होत्या, कुठल्याही पद्धतीचं नॉलेज नाही असा एकही विषय नव्हता, त्यांच्या दूरदृष्टीनेच आज
भारतातले जेवढी मोठमोठे धरणं आहेत, उदाहरणार्थ हिराकूड, भाकरा, नांगल हे जे धरणं आहेत त्यांच्या कल्पनेतून आलेले आहेत. किंवा आपली जी भारतीय रिझर्व्ह बँक आहे ही सुद्धा बँक त्यांच्या संकल्पनेतूनच आलेली आहे. अशा पद्धतीने सर्व क्षेत्रांचा अनुभव असलेले आणि ज्ञान असलेले जागतिक अर्थतज्ञ ज्यांना अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाने द सिम्बॉल ऑफ नॉलेज असं म्हटलं, म्हणजे ज्ञानाचं प्रतीक, आणि ज्यांचा जगातल्या 100 विद्यार्थ्यांचा जागतिक विद्यापीठांमध्ये अभ्यास केला आणि सगळ्यात चांगले विद्यार्थी कोण आहेत आतापर्यंतचा हा जो सर्वे केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आघाडीवर होतं. असे हे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आज आपल्याला सोडून गेले. 6 डिसेंबर 1956 साली ते आपल्याला सोडून गेले आणि या सर्व गोष्टींवरून आज आपण त्यांच्या विचारांना वंदन करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. मी आपल्या शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष